खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा, राज्यातील ज्या ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर अशा सर्व नागरिकांना येणाऱ्या 10 ऑगस्ट 2026 पासून या पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केसरी रेशन कार्डवरती 9,000 रुपये मिळणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला रेशन धान्यासोबत म्हणजेच गहू तांदळासोबत जर तुम्हाला 9,000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला एक अर्ज करावा लागणार आहे। तो अर्ज केल्यानंतर तुम्हाला 10 ऑगस्ट 2026 पासून या रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत 9,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की रेशन कार्डवरील 9,000 रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत, अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती आता सांगत आहोत। तर बघा मित्रांनो, वर्षानुवर्ष आपल्याला रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की रेशन कार्डवरती मिळणारा गहू आणि रेशन कार्डवरती मिळणारे तांदूळ हे काय चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे मिळत नव्हते, परंतु इथून पुढे तुम्हाला आता रेशन कार्डवरती चांगल्या प्रकारचे गहू चांगल्या प्रकारचे तांदूळ मिळणार आहेत आणि या गहू तांदळासोबत तुम्हाला 9,000 रुपयांची पेन्शन सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असेल आणि जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या रेशन कार्डवरती आता 9,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। आता बघा, रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती। सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना अशा प्रकारच्या योजना सुरू करण्यात आलेल्या होत्या। राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन सारख्या विविध योजना सुरू करण्यात आलेल्या होत्या, परंतु राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून कोणती योजना सुरू करण्यात आलेले नव्हते। त्यामुळे रेशनधारक सरकारवरती नाराज झालेले होते। तर या रेशनधारकांची नाराजी दूर करण्यासाठी आणि रेशनधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून रेशनधारकांना आता गहू तांदळासोबत 9,000 रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे। तशा प्रकारे शासन निर्णय म्हणजेच GR सुद्धा काढण्यात आलेला आहे आणि या GR मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की राज्यातील ज्या ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल तर अशा नागरिकांना रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत आता 9,000 रुपये मिळणार आहेत। मग हे 9,000 रुपये कसे मिळवायचे आहेत तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल तर तुमची आता लॉटरी लागत आहे। तर रेशनधारकांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की रेशन कार्डवरील गहू तांदळासोबत हे 9,000 रुपये कसे मिळवायचे आहेत। 9,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करावा लागणार आहे, कोणकोणत्या पात्रतांमध्ये तुम्ही पात्र ठरायला पाहिजेत याची आपण आता संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहोत। तर बघा रेशनधारकांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये 5 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते। या 5 मोठ्या आणि आनंदाच्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णय अंतर्गत पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना या रेशन कार्डवरती आता 9,000 रुपये मिळणार आहेत। हे 9,000 रुपये कसे मिळणार आहेत त्याची माहिती देऊन टाकतो, परंतु रेशनधारकांना तुम्हाला फक्त रेशन कार्डवरती पैसे मिळणार नाहीत। यासोबत रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती अजून 5 वस्तू मोफत मिळणार आहेत। मग या 5 वस्तू कोणकोणत्या तुम्हाला दिल्या जाणार आहेत याची आता आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल तर हा व्हिडिओ
व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. आता बघा रेशनधारकांना सर्वात अगोदर आपण पात्रता पाहून घेऊयात, कारण जर तुम्ही पात्रतांमध्ये पात्र ठरत असेल तरच तुम्हाला रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. तर बघा रेशनधारकांनो, रेशन कार्डवर ते पैसे मिळवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून जे पहिले पात्रता लावण्यात आलेले आहे, तर ते पहिले पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही. यानंतर दुसरी पात्रता म्हणजे रेशन धारकांना तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. तिसरी पात्रता तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. यानंतर पुढची पात्रता बघा, तुमच्या घरातील कोणताही सदस्य रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे. जर तुम्ही अशा पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच रेशनधारकांना तुमचे खऱ्या अर्थाने लॉटरी लागत आहे आणि रेशनधारकांना तुम्हाला खऱ्या अर्थाने आता रेशन कार्डवरती हे 9,000 रुपये मिळणार आहेत. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी काय करायचे आहे तर याची आता आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत. त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल आणि तुम्हाला रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला काय करावे लागणार आहे याचीच तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे. आता बघा रेशनधारकांना पात्रता आपण पाहिलेले आहेत. आता आपण अर्ज कसा करायचा आहे, लाभ कसा घ्यायचा आहे याची माहिती देऊन टाकत आहे. परंतु रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे, तुम्हाला रेशन कार्डवरती सरकारच्या माध्यमातून वर्षानुवर्ष फक्त गहू आणि तांदूळ देण्यात आलेले होते आणि रेशन कार्डवरती मिळणारा गहू आणि रेशन कार्डवरती मिळणारे तांदूळ हे काय चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे मिळत नव्हते, हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल. त्यामुळे रेशनधारकांना इथून पुढे तुम्हाला चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ देण्यात येणार आहे. यासोबत रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती पेन्शन सारख्या योजनेचा लाभ सुद्धा देण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्हाला रेशन कार्डवरती आता 9,000 रुपये मिळणार आहेत. तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे. रेशन कार्डवरती ज्या 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 5 वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा आहे तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत. त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुमची आता लॉटरी लागत आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने रेशन कार्डवरती आता 9,000 रुपये मिळत आहे. आता बघा रेशनधारकांना पात्रता आता आपण पाहिलेले आहेत. आता आपण बघून घेऊयात की तुमचा बँक खाता कोणकोणत्या बँकेमध्ये असायला पाहिजे. तर बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या ज्या पिवळ्या रेशनधारकांचे आणि ज्या ज्या केसरी रेशनधारकांचे बँक खाते या 12 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल त्याच रेशनधारकांची लॉटरी लागत आहे. मग या 12 बँका कोणकोणत्या आहेत, तुमचा बँक खाता या 12 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये आहे का हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुमचं बँक खाता या 12 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल तर तुमची आता लॉटरी लागत आहे. मग या 12 बँका कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. परंतु या 12 बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर या ठिकाणी रेशनधारकांना कोणकोणत्या जिल्ह्यामधील रेशनधारकांना या 9,000 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे तर त्याची माहिती सुद्धा लक्षात घ्या. बघा रेशनधारकांनो, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता 36च्या 36 सर्व जिल्ह्यामधील रेशनधारकांना या 9,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही. जे जे रेशनधारक खरोखर पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत, जे जे रेशनधारक या प्रमुख जिल्ह्यांमधील रहिवासी आहेत, त्याच रेशनधारकांना रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ आता प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जात आहे. मग आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात. आता आपण पात्रता पाहिलेली आहेत, बँकांची यादी सुद्धा आपण पाहणार आहोत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ दिला जात आहे तर त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा आता आपण पाहून घेऊयात. आता बघा रेशनधारकांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. राज्यातील पिवळ्या रेशनधारकांची आणि केसरी रेशनधारकांची लॉटरी लावली जात आहे. ज्या ज्या पिवळ्या रेशनधारकांकडे आणि केसरी रेशनधारकांकडे ही 2 कागदपत्रे असेल त्या रेशनधारकांना
रेशनधारकांना या 9,000 रुपयांचा लाभ दिला जात आहे, परंतु रेशनधारकांना तुम्हाला गहू तांदळासोबत फक्त 9,000 रुपये दिले जाणार नाहीत। या 9,000 रुपयांसोबत तुम्हाला अजून 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। मग या 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत तर त्या 5 वस्तूंची नावे तुम्हाला सविस्तर पद्धतीने आता सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल आणि जर रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ आणि या 5 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं आता सविस्तर पहा। आता बघा रेशनधारकांना आपण पात्रता पाहिलेले आहेत, परंतु तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत याविषयी सुद्धा माहिती सांगत आहे। बघा, पहिलं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे आणि दुसरं काम म्हणजे बघा, दुसरं काम अत्यंत महत्त्वाचं आहे, ते काम सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। परंतु ही कामे पाहण्याच्या अगोदर रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत ज्या अजून 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर त्या 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत त्याची माहिती तुम्ही लक्षात घ्यायची आहे। बघा, आपण त्या 5 वस्तूंची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहोत। आपण पात्रता पाहिलेल्या आहेत, बँकांची नावे सुद्धा पाहिलेली आहेत। आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ दिला जाणार आहे तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती आता सांगत आहोत। आता बघा रेशनधारकांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील रेशनधारकांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। म्हणजेच ज्या ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर अशा नागरिकांना आता दिलासा दिला जात आहे आणि अशा रेशनधारकांची आता लॉटरी लावली जात आहे। तर आता आपण वेळ न घालवता पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना ज्या तुम्हाला 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये हा लाभ दिला जाणार आहे तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती आता सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल, केसरी रेशनधारक असाल आणि तुम्हाला रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ आणि रेशन कार्डवरील या 5 वस्तूंचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला काय करावे लागणार आहे त्याची माहिती सुद्धा आता आपण देऊन टाकत आहे। आता बघा रेशनधारकांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये हे 9,000 रुपये जमा झाले पाहिजेत तर तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत लिंक करायचं आहे आणि रेशनधारकांनो, जर तुम्हाला या 5 वस्तू रेशन कार्डवरती मिळवायच्या असतील तर तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा सांगत आहे। परंतु रेशनधारकांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील पिवळ्या रेशनधारकांची आणि केसरी रेशनधारकांचे आता लॉटरी लावली जात आहे। पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत अजून 5 वस्तू मोफत दिल्या जात आहेत आणि रेशनधारकांना रेशन कार्डवरती तुम्हाला गहू तांदळासोबत आता पैसे सुद्धा मिळणार आहेत। मग एकंदरीत रेशन कार्डवरील पैशांचा लाभ मिळवण्यासाठी, रेशन कार्डवरील या वस्तूंचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे त्याचीच माहिती आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे। तर बघा रेशनधारकांना वर्षानुवर्ष तुम्हाला गहू आणि तांदूळ दिले गेलेले होते, परंतु रेशनधारकांना तुमची आता खऱ्या अर्थाने लॉटरी लागत आहे, तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि रेशनधारकांना तुम्हाला खऱ्या अर्थाने रेशन कार्डवरती आता पैसे दिले जात आहेत। तर एकंदरीत या पैशांचा लाभ कोणाला मिळणार आहे त्याची माहिती देऊन टाकत आहे। परंतु कोणत्या बँकेमध्ये तुमचं बँक खातं असायला पाहिजे तर बघा, तुमचा बँक खाता पोस्टामध्ये असायला पाहिजे किंवा SBI बँक किंवा पंजाब नॅशनल बँक किंवा पंजाब अँड सिंध बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, IDBI बँक, HDFC बँक। यानंतर रेशनधारकांनो, तुमचं बँक खाता उर्वरित बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक अशा उर्वरित कोणत्या तरी एका बँकेमध्ये असायला पाहिजे, तरच रेशनधारकांनो तुमची लॉटरी लागत आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला आता दिलासा मिळत आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने रेशन कार्डवरील 9,000 रुपयांचा लाभ आणि रेशन कार्डवरील 5 वस्तूंचा लाभ कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडला जात आहे याची माहिती देऊन टाकत आहे। तर बघा रेशनधारकांना, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता या 36 जिल्ह्यामधील सर्व रेशनधारकांना हा लाभ मिळणार नाही, तर 36 जिल्ह्यांपैकी
14 जिल्ह्यामध्ये आत्महत्याग्रस्त असणारे शेतकरी बांधवांचे कुटुंब आहेत त्यांना हा लाभ दिला जात आहे। बघा, जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुमच्या घरामधील एखाद्या सदस्याने आत्महत्या केलेली असेल आणि जर तुमचा जिल्हा या प्रमुख 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ आता देण्यात येणार आहे। बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय काढून 14 जिल्ह्यामधील आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना हा 9,000 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे आणि त्या 5 वस्तू मिळणार आहेत।